मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली। सभागृहाला खोटी माहिती दिल्याचा अनिल परब यांचा आरोप आहे। मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरण प्रकरणातील माहितीवरून हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली। काँक्रिटीकरणाच्या कामाला उशीर केला म्हणून कंपनीला दंड केल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे। मात्र प्रत्यक्षात असं काहीच झालं नाही असं अनिल परब यांचं म्हणणं आहे। अपडेट जाणून घ्या ते निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, प्रकरण सगळं काय आहे? दीपक, बुधवारी सभागृहामध्ये मुंबईतल्या काँक्रिटीकरण करण्याच्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय। रस्ते प्रकरणामध्ये या भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांना केला होता आणि विरोधकांना त्या संपूर्ण प्रकरणी रोडवेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर तुम्ही काय कारवाई केली अशा पद्धतीची माहिती विचारली होती। याला उत्तर देताना रोडवेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आपण ब्लॅकलिस्ट केलेला आहे, यासोबतच 64 कोटी रुपयांचा दंड या कंपनीला केलेला आहे अशी माहिती सभागृहाला उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली होती। मात्र ही माहितीच खोटी आहे असा गंभीर आरोप आज सभागृहामध्ये भाषण करताना अनिल परब यांना दिलेली आहे माहिती आणि त्यांना या संपूर्ण प्रकरणी उदय सामंत यांना सभागृहाला खोटी माहिती दिली, दिशाभूल केली आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्या विरोधात हक्कभंग नोटीस आम्ही देत आहोत अशा पद्धतीची या ठिकाणी घोषणा केल्याचं पाहायला मिळालं। विरोधी पक्षातले सर्व सदस्य उभे राहिले आणि त्यांना ही हक्कभंगाची नोटीस तालिका अध्यक्ष असणाऱ्या मनीषा कायंदे यांच्याकडे ही नोटीस सोपवलेली आहे। यासोबतच उदय सामंत जर यांना ब्रीफिंग चुकीचं झालं असेल, ज्या अधिकाऱ्यांना त्यांना हे ब्रीफिंग केलं असेल त्या अधिकाऱ्यांवर देखील कडक कारवाई करण्याची मागणी या निमित्तानं उदय सामंत यांच्या बाबतीत अनिल परब यांनी केल्याचं पाहायला मिळालं। निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध